तुम्ही कांदे शेतामध्ये लावताय. तुमच्या गावात कुठले तुम्ही काय सांगा तुमचं काय नाव? वैशाली संतोष आगळे. आम्ही कांदे लावतोय, आम्हाला पाऊस नाही असं रोप आमचं लावायला आलेलं आहे. पाऊस कधीपासून नाही? 1 महिन्यापासून पाऊस नाहीये. आम्ही काय करायचं? महागाई खूप आहे. साखरीचे भाव वाढलेले आहे, तेलाचे भाव वाढलेले आहे. आम्ही मजुरी करतो आहे. पाऊस नाही. माझं नाव मीराबाई काकाजी जाधव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. वडबारे गावात मी कांदे लावते. आम्ही शेतकरी असून आमचं रोप खूप पातळ पडलं. 1 महिन्यापासून पाणी नाही. आता करायचं काय? पण हे पातळ रोप ते लावावंच लागल. आमचा शेतकरी वंश, शेती केल्याशिवाय विलाज नाही. आणि रोजंदारी खूप महागाई, साखरीला महागाई खूप, तेलाचे भाव भरपूर झाले. खादीची गोणी 2500ला झाली तर करायचं काय? गॅस टाकी 1500ला झाली तर आम्ही करायचं काय? हाय ते पण पीक नुकसान झालं. जाधव, राहणार वडबारे, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. तर आमच्याकडे 1 महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे सगळे रोपं बसून गेले. तर आहे ते खूप पातळ रोपं, नुकसान झालेले, मरतू असे रोपं आम्ही लावू राहिलो. तर खूप महागाई झाल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं? हा कांदा तुम्हाला लावल्याच्या नंतर काढणीपर्यंत एकरी किती खर्च येतो असं काही सांगतील का? हा कांदा आम्हाला 1 बिघा लावला तरी एकरी जवळजवळ आम्हाला 25,000 ते 30,000 रुपये खर्च येतो कांदा काढायपर्यंत. बरं, मग त्याच्यानंतर तुम्हाला काही भाव व्यवस्थित मिळतो का? नाही, आम्हाला भाव व्यवस्थित मिळत नाही. तर आम्ही काय करायचं त्याचं? शासनाने साखरेचे भाव 80 रुपये केले, शेंगदाण्याचे भाव, तेलाचे भाव, सगळ्यांचेच भाव खूप वाढले. गॅसचे भाव 1500 रुपये टाकी झाली. तर आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं? पोटं कसे भरायचे? तुमच्या शेतकऱ्यांच्या मालाला दरवर्षीच भाव नाही तर शेतकऱ्यांनी करायचं नेमकी काय? सुभाष पंढरीनाथ जाधव, राहणार वडबारे, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. काय कांद्याची लागवड चालू केली? कांद्याची लागण चालू करायची आहे. 1 महिना झाला पाऊस नाही. पावसानं हुलकावणी दिली. आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा हे एकमेव नगदी पीक आहे. त्याच्यावर सगळी देवाणघेवाण चालते. आणि आता रोपं लावणी आले, पर्याय नाही, लावायचे, पण ते निघतील असा भरोसा नाही. पाणीच नाही, 1 महिन्यापासून पाणी नाही. लावले बी तरी एखादा एक पाणी भरले जाईल, पण त्याला पाणी भरता येणार नाही. ते निघतील अशी शाश्वती नाही. त्यातली त्यात सरकारने असे काय भाव वाढून दिले, खादीचे भाव वाढून गेले, तुमचे साखरेचे बाजार वाढले, गॅस कुठं गेला, तेल कुठं गेलं, आणि शेतकऱ्याला काय आहे? शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडत नाही याच्याशिवाय. आता कांदे निघतील का? पाणी तर नाही निघणार नाही, कांदे निघणार नाही, शाश्वती. मग कावर कशी काय लावून राहिले तुम्ही? पण मग आता आहे ते आता रोपण असून जाऊ पिढ्याच्या ते लावून द्यायचे असं. ठीक आहे. आता ते असे तरी रोपं जाणारच आहे पुढं, मग त्यापेक्षा लावून देऊ. आला पुढून पाऊस तर सक्सेस, नाही तर गेले.